नाटकांना ना सगळे भुलतील, मी बोलणार नाही. मी ना चांगलंच ओळखते तुम्हाला. आणि राहिला प्रश्न हे घर परत मिळवण्याचा, तर ते तुम्ही उपकार केल्यासारखं आम्हाला द्यायचं नाही. त्या खोट्या दादासाहेबांचा जसा चेहरा समोर आणला ना आम्ही, तसं हे घर सुद्धा आम्ही आमच्या हक्काने परत मिळवू. हे घर सुद्धा आम्ही आमच्या हक्काने परत मिळवू. परत घेऊ म्हणजे? हे सगळं कोणाच्या नावावर असलं तरी काय प्रॉब्लेम आहे? हे सगळं माझ्या नावावर असलं, मी मालक असलो तर अडचण काय त्यात? नाही, तुम्ही म्हणत असाल तरी मी इंद्राला परत एमडी करतो. पण हे सगळं माझ्या नावावर असल्याने काय प्रॉब्लेम असणार आहे? सगळे एकत्रच असणार आहोत, एकत्र राहणार आहोत. आबा, पूर्वी असंच होतं ना. मग ही प्रॉपर्टी, हे घर माझ्या नावावर असलं तर काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला हे सगळं इंद्राच्या नावावर असलेलं हवंय का? अहो बाबा, असं जर का असेल तर तुम्ही तुमच्या मुलामध्ये आणि तुमच्या भावाच्या मुलामध्ये भेदभाव करताय. एकदा मला सांगितलं असतंस ना की तुला हे सगळं हवंय, मी सगळं तुझ्या नावावर केलं असतं. आबा, मग का नाही केलं? का करायला होतं विक्रांत? अरे त्यांना जे जे काही करायचं होतं ना ते सगळं त्यांनी केलंय. अरे आता इथून पुढे तो विषय वाढवायचा नाही. आई, हे बघ, मी विषय वाढवत नाही, मी विषय बंद करतोय. आबा, हे बघा, माझा निर्णय झालाय. आपण सगळे गुण्यागोविंदाने राहू. हे बघा, तुम्ही येऊन राहा घरात. परत तेच येऊन राहा म्हणजे? तुम्ही पुन्हा मालकाच्या आविर्भावात बोलताय. आम्ही इथे आलो तर मानाने येऊ म्हटलं ना एकदा. आणि तसंही आता आम्हाला तुमच्या परवानगीची गरज नाही. आम्ही तुम्हाला कोणीच मानत नाही. आम्ही तुम्हाला कोणीच मानत नाही आमचं. राणी, असं नको ना ग म्हणू बाळा. हे बघ, माझ्या पोराकडून चूक झाली, मला मान्य आहे. अगं पण त्याच्या वतीने बघ, मी पदर पसरून तुझी माफी मागते. बाळा, झालं गेलं सगळं विसरून जा. सगळं पाहिल्यासारखं गुण्यागोविंदाने होऊ दे ग राणी. विसरून जा सगळं. घेतल्या असत्या रत्ना मॅडम. जर त्या चुकून झाल्या असत्या ना तर समजून सुद्धा घेतलं असतं. यांना जर त्याचा पश्चाताप असला असता तर घेतलं असतं समजून. पदरात घेतल्या असत्या यांच्या चुका. पण हे अजून सुद्धा खोटंच वागताय. हे काय नाही, यांचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर आणणार. आणि आमचं हे घर आम्ही हक्काने मिळवणार परत. ठीक आहे. तुला हीच भाषा जर का बोलायची असेल ना तर तुला याच भाषेमध्ये मी उत्तर देईन. मी पण बघतो तुम्ही परत कसे येत आहे. माझं पेपरवर्क इतकं स्ट्रॉंग आहे ना की कोणी मला घराबाहेर काढू शकणार नाही. स्वतः इंद्राने सह्या केल्या त्याच्यावरती. हे घर माझं आहे आणि शेवटपर्यंत माझं राहणार आहे. हो ना? खूप विश्वास आहे ना तुम्हाला स्वतःवर? मग आता कोर्टात भेटू. ही राणी आता वकील होणार. आणि वकील झाल्यावरती माझ्या आयुष्यातली पहिली केस मी हीच लढणार. आणि ती जिंकून आमचं घर मी परत मिळवणार. हा शब्द आहे राणीचा. आणि मी जे बोलते ते करून दाखवते. असं करणं माझी सवय नाही, स्वभाव.
राणी थांब.